Hello students, in today's lecture we are going to talk about cilia and flagella. As we have seen in our previous lecture difference between cilia and flagella. लास्ट लेक्चरमध्ये सिलिया आणि फ्लॅजेला जे दोन्हीही लोकोमोटरी ऑर्गन आहेत त्यांच्याबद्दल आपण डिफरन्स पाहिला. इन टुडेज लेक्चर वी आर गोइंग टू टॉक अबाउट इंटरनल स्ट्रक्चर ऑफ सिलिया अँड फ्लॅजेला. सो हियर our internal structure. The internal structure of cilia and flagella is almost same. It consists of two parts. First one is it is a protoplasmic sheath and second one is axoneme on axial filament. अशा दोन गोष्टींपासून यांचं इंटरनल स्ट्रक्चर फॉर्म होतं. First one is it is protoplasmic sheath and second one is axoneme on their axial filament. ओके, आता हे दोन्ही पण पार्ट का आहे त्याच्याबद्दल आपण थोडंसं डिटेलमध्ये बोलूयात. हे दोन पार्ट असे आहेत ज्यांच्यापासून सिलिया अँड फ्लॅजेला हे तयार होतात. प्रोटोप्लाझ्मिक शीथ नावावरून कळालं असेल पहा तुम्हाला, प्रोटोप्लाझम आला किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन असणारं असं एक कव्हरिंग. सो इट इज आउटर मोस्ट कव्हरिंग. काय म्हणूया त्याला? इट इज आउटर मोस्ट कव्हरिंग. It is outermost covering which covers the axoneme from outside. Now in axoneme they are showing the arrangement of 9+2 microtubules. काय सांगतोय आपण? हे जे काही पहिले सांगितले प्रोटोप्लाझ्मिक शीथ. शीथ म्हणजे मेम्ब्रेन आहे, लेयर आहे, हे एक बाहेरच्या बाजूने असणारं कव्हरिंग. आपण डायग्रामॅटिक सुद्धा पाहणार आहोत. दुसरा आहे ॲक्झोनीम. आता हा ॲक्झोनीम काय असतो? ॲक्झोनीम म्हणजे मायक्रोट्युब्यूल एका पर्टिक्युलर पद्धतीने एका स्पेसिफिक अशा वेमध्ये अरेंजमेंट दिसते आणि अशा पद्धतीने अरेंज असणारं इंटरनल स्ट्रक्चर ॲक्झोनीम. बरं, मग याच्यामध्ये कोण दिसतात? तर यांच्यामध्ये मायक्रोट्युब्यूल. रिसेंटली आपण मायक्रोट्युब्यूल आणि मायक्रोफिलामेंट ह्यांच्याबद्दल बोललो होतो. तिथे आपण असंही सांगितलं दिस मायक्रोट्युब्यूल्स दे आर प्रेझेंट इन सिलिया, फ्लॅजेला, ह्या अशा थिंग्समध्ये आपल्याला मायक्रोट्युब्यूल्स दिसतात. आणि तिथे आपण मायक्रोट्युब्यूलचं स्ट्रक्चरल पार्टसुद्धा पाहिला होता. डायमीटरबद्दल बोललो, त्याच्यामध्ये प्रेझेंट असणाऱ्या प्रोटोफिलामेंटबद्दल बोललो, मायक्रोट्युब्यूल्स ज्या प्रोटीनने तयार होतात, ट्युब्युलिनबद्दल बोललो. ट्युब्युलिन हे त्याचे परत दोन डायमेरिक फॉर्म अल्फा आणि बीटा ट्युब्युलिनबद्दल बोललो आणि कसे फॉर्म करतात हा पार्ट आपण इथे पाहिला होता. ट्रू. चला, आता इथे काय सांगितलंय? अरेंजमेंट इज 9+2 वेअर these two microtubules, these are the central microtubules. हे कसे आहेत? सेंट्रली प्लेस्ड आहेत म्हणून त्यांना म्हणणार आहोत आपण सेंट्रल मायक्रोट्युब्यूल्स. आणि हे जे 9 आहेत दे आर प्रेझेंट टू द इट्स पेरिफेरी पार्ट. सो दे आर नोन ॲज पेरिफेरल मायक्रोट्युब्यूल्स. इंटरनल स्ट्रक्चर सिलिया आणि फ्लॅजेलाचं दोन गोष्टींपासून बनलं. फर्स्ट वन इज प्रोटोप्लाझ्मिक शीथ, सेकंड आहे ॲक्झोनीम पार्ट. ज्याच्यामध्ये कोण प्रेझेंट दिसतात आपल्याला? त्यांच्यामध्ये आपल्याला प्रेझेंट असलेल्या दिसतात मायक्रोट्युब्यूल्स. अरेंजमेंट कुणाची आहे? मायक्रोट्युब्यूल्सची. हे मायक्रोट्युब्यूल कसे अरेंज आहेत? 9+2. आता हा त्यांचा फॉर्म्युला कसा अप्लाय होतो? 9+2 म्हणजे सेंटरला 2 आणि बाहेरच्या बाजूला किती असणार आहेत? 9. सेंटरला 2 मायक्रोट्युब्यूल्स असतात म्हणून त्यांना म्हणणार आपण सेंट्रल मायक्रोट्युब्यूल्स. आणि ते बाकीचे जे 9 आहेत ते त्यांच्या पेरिफेरीला प्रेझेंट आहेत. सो दे आर नोन ॲज पेरिफेरल मायक्रोट्युब्यूल्स. राईट. आता आपण येऊयात मायक्रोट्युब्यूल्सकडे. मायक्रोट्युब्यूलचं स्ट्रक्चर आठवतं आहे? मायक्रोट्युब्यूल, ट्युब्यूल हॉलो ट्यूब लाईक स्ट्रक्चर. त्याचा जर आपण सेक्शन घेतला
कट केला आणि फ्रंट व्ह्यू पाहिला तर आपल्याला असा फॉर्म दिसतो. इट इज स्पेरिकल फॉर्म line with another layer, and the inner part it is called as lumen. Microtubules, they are having hollow inner part called as lumen, and they are having 13 protofilament. मग 13 प्रोटोफिलामेंट दाखवूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 and 13. आता हे थोडेसे व्यवस्थित अरेंज करायचे. सो दीज आर द 13 फिलामेंट्स, 13 प्रोटोफिलामेंट. हा पार्ट आपण अगोदर पाहिलेला होता मायक्रोट्युब्युलमध्ये. हा आपण काय केला, त्याचा एक क्रॉस सेक्शन घेऊन पार्ट पाहिला. आता आपण त्याचा ॲक्च्युअल व्हर्च्युअल पार्ट पाहूयात. पहा, हे असं मायक्रोट्युब्युल इथे आपल्याला अशा पद्धतीने दिसतील. आपण असं सांगितलं होतं, दिस मायक्रोट्युब्युल इट इज मेड अप ऑफ protein and the protein name is tubulin. It is tubulin protein. Now लक्षात कसं ठेवलं, microtubules, T for tubules, T for tubulin. So these microtubules, they are formed of tubulin protein, and in that tubulin protein they are in a dimeric form. फॉर्म कसा आहे त्यांचा, डायमेरिक. दॅट मीन्स दे आर हॅव्हिंग अल्फा ट्युब्युलिन अँड बीटा ट्युब्युलिन. अल्फा ट्युब्युल आहेत आणि बीटा ट्युब्युल आहेत. आपण कलर वापरूयात. अरेंजमेंट कशी असते त्यांची, सपोज हिअर द चेन ऑफ अल्फा ट्युब्युलिन, अल्फा ट्युब्युलिन, त्याच्यानंतर कोण असणार आहेत, बीटा ट्युब्युल. 1 2 3 4 हे रँडमली कन्सिडर करूयात. परत एकदा कोण आले, अल्फा ट्युब्युल. सो हे अशी स्पायरल अरेंजमेंट दिसते. अल्फा ट्युब्युल, बीटा ट्युब्युल, अल्फा ट्युब्युल, बीटा ट्युब्युल, असे ट्युब्युलिनचे डायमेरिक फॉर्म अशा पद्धतीने स्पायरली अरेंज झालेले दिसतात. आणि जर याचा आपण असा रो फॉर्म घेतला तर ह्या एका रोला आपण त्याला कन्सिडर करतो इट इज प्रोटोफिलामेंट. अशा किती प्रोटोफिलामेंट असणार आहेत अशा सगळ्या बाजूने जर संपूर्ण त्याच्या अवतीभोवती पाहिले तर 13 प्रोटोफिलामेंट प्रेझेंट असतात. 13 प्रोटोफिलामेंट. ॲक्झोनिमची अरेंजमेंट 9+2 बघतोय. हे कुणापासून अरेंजमेंट कुणाची, ॲक्च्युली मायक्रोट्युब्युल्सची. मायक्रोट्युब्युल्स हे अशा पद्धतीने हॉलो स्ट्रक्चर असतं. सेक्शन घेतला, आतमध्ये ल्युमेन दिसले. पेरिफेरीला जर पाहिलं तर 13 प्रोटोफिलामेंट दिसले. कोणत्या प्रोटीनने बनलं आहे, ट्युब्युलिन. त्याचे डायमेरिक फॉर्म कोणते, अल्फा आणि बीटा. अल्फा आणि बीटाची अरेंजमेंट कशी आहे, ही स्पायरल अल्टरनेटिव्ह अरेंजमेंट ऑफ अल्फा and beta tubulin. Let's talk about the diameter. The total diameter of this structure is 250 angstrom unit. Last lecture मध्ये पाहिलं होतं. The diameter of this lumen is 150 angstrom unit. The thickness, हा जो thickness part आहे, it is 50 angstrom unit. So this one is 50 angstrom, 50, 50, 50, 100, 100 plus 150, it is 250. Total diameter is 250 angstrom. चला आता इकडे येऊयात. आपल्याला मायक्रोट्युब्युल कळाले. मायक्रोट्युब्युल सेंटरला 2 होते म्हणून नाव पडलं सेंट्रल मायक्रोट्युब्युल्स. पेरिफेरीला असणार आहेत त्यांना आपण म्हणणार पेरिफेरल मायक्रोट्युब्युल. बर, हे पेरिफेरल आणि हे सेंट्रल झाले. आता सेंट्रल अरेंजमेंट कशी आहे आणि त्यांची पेरिफेरल अरेंजमेंट कशी आहे हे सुद्धा पाहणार आहोत. सेंट्रल अरेंजमेंटबद्दल बोलूयात आपण. सेंट्रल अरेंजमेंटमध्ये हा एक मायक्रोट्युब्युल अँड दिस वन इज द सेकंड मायक्रोट्युब्युल. मग हा पहिला आहे आणि सेंट्रलला आहे म्हणून आपण याला म्हणूयात C1 आणि याला म्हणूयात C2. बर, यांच्यामध्ये आपल्याला एकूण किती प्रोटोफिलामेंट दिसतील, यांच्यामध्ये आपल्याला एकूण 13 प्रोटोफिलामेंट दिसून येतात. सो ॲज युज्युअल 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 and 13. सेम हिअर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 and 13. आता ह्याच्यामधला C1 कसा ओळखला, दॅट C1 मायक्रोट्युब्युल्स दे आर हॅव्हिंग
स्पेसिफिक प्रोजेक्शन. यांना काही असे बाहेर आलेले प्रोजेक्शन दिसतात, त्याच्यामुळे आपण याला म्हटलो C1. हा झाला C2. हे 2 मायक्रोट्युब्युल सेंटरला असणार आहेत ना, नाव पडलं सेंट्रल मायक्रोट्युब्युल्स. नाव दिस 2 central microtubules, they are get arranged with the help of क्रॉस ब्रिजेस. आता ह्या दोघांच्या मध्ये अशी एक अरेंजमेंट दिसते अँड इट इज नोन ॲज क्रॉस ब्रिजेस. काय आहेत हे? क्रॉस ब्रिज आहेत. म्हणजे सेंटरला मायक्रोट्युब्युल्स कसे असतील, अरेंजमेंट कळाली. सेंटरला हे 2 होते, त्याच्यामधला C1 हा का, कारण याला काही प्रोजेक्शन दिसले त्याच्यामुळे ते फाइंड आउट केलं गेलं. हे 2 सेंट्रल जे आहेत ते एकमेकांना कशाने जोडले गेले, तर क्रॉस ब्रिजेसच्या सहाय्याने. आता इथे येऊयात पेरिफेरल मायक्रोट्युब्युल. हे एकूण किती नंबरमध्ये आहेत? 9 अँड दे आर इन द फॉर्म ऑफ डबलेट. आता हे डबलेट कसे आहेत पहिल्यांदा हे पाहूयात आणि मग त्याचं नाव का पडलं असेल अंदाज येईल तुम्हाला. एक मायक्रोट्युब्युल हा इनर फॉर्ममध्ये असतो आणि सेकंड मायक्रोट्युब्युल इट इज आउटर टू फर्स्ट. मग आपण ह्याला म्हणूयात इट इज ए, ठीक आहे, अँड दिस वन इज बी. ए इज ऑलवेज इट इज इनर मायक्रोट्युब्युल आणि हा बाहेरच्या बाजूला आहे म्हणून याला म्हणणार आपण आउटर मायक्रोट्युब्युल. नाव when we talk about the protofilament of A, हा जो A पार्ट आहे ना याचे प्रोटोफिलामेंट याचे 13 असतात. ह्याचे कमी असणार की नाही? इथे कंप्लीट जागा नाही आहे, 10. चला इथे मेन्शन करूयात आपण त्यांचे प्रोटोफिलामेंट जे होते ते. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 अँड 13. इथे 13 दाखवले. इथे किती असणार आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 अँड 10. So inner they are having 13 protofilament and outer they are having 10 protofilament. आता हे जे बाहेर 9 सेट ऑफ अशा पद्धतीने दिसणार आहेत आणि म्हणून याला म्हणणार आहोत इट इज डबलेट मायक्रो ट्युब्युल्स. काय आहे हा? डबलेट मायक्रो ट्युब्युल. बरं, आता आपण ह्यांचा वापर करणार आणि इथे ॲक्च्युअल स्ट्रक्चर पाहणार, सिलिया आणि फ्लॅजेला इंटरनली कसे दिसतात. चला पाहूयात आपण. हे 2 सांगितले पार्ट त्यांचे. ॲक्झोनिममध्ये मायक्रोट्युब्युल कसे अरेंज झालेत? 9 + 2. 2 सेंटरला होते म्हणून नाव पडलं सेंट्रल मायक्रोट्युब्युल्स. 9 पेरिफेरीला होते, नाव पडलं त्यांचं पेरिफेरल मायक्रोट्युब्युल्स. जे सेंटरला होते त्याच्यामधला एक सेंट्रलला आहे म्हणून तो C1, सेकंड C2 आणि दिस बोथ सेंट्रल ट्युब्युलर पार्ट दे आर गेट जॉईंड विथ इच अदर विथ द हेल्प ऑफ क्रॉस ब्रिजेस. ह्यांच्या साह्याने एकमेकांना जोडले गेले. अँड हिअर दिस पेरिफेरल मायक्रोट्युब्युल्स दे आर हॅव्हिंग 9 डबलेट मायक्रोट्युब्युल सेट. 9 सेट दिसले म्हणजे असे 9 असणार आहेत. आणि हे सिंगल आहेत का? तर नाही, हे डबलेट फॉर्ममध्ये आहेत. डबलेट दॅट मीन्स डबल. मग डबल कसे असतात? एक इनर असतो, एक आउटर असतो. बनलेत कशाचे? मायक्रोट्युब्युल्सचेच. बरं, याला नाव दिलं इनर, याला नाव दिलं आउटर. इनरमध्ये किती प्रोटोफिलामेंट दिसले? 13. आणि जो आउटर होता त्याचे किती प्रोटोफिलामेंट दिसले आपल्याला? 10. चला स्ट्रक्चरकडे जाऊयात आपण. स्ट्रक्चर कसं आहे ते. बरं, इथे आपण काही सर्टन त्यांचे प्रोजेक्शन दाखवूयात म्हणजे याच्यावरून आपल्याला लक्षात येईल हा कोण आहे. इट इज C1 अँड दिस वन इज C2. दोघांना सुद्धा हे मायक्रोट्युब्युल आहेत म्हणजे यांचे प्रोटोफिलामेंट किती? तर 30. चला मेन्शन करूयात आपण. 13 ना. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 अँड 13. थोडेसे अरेंज व्हायला पाहिजेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 अँड
13. दोघांच्या मध्ये आपण सांगितलं होता क्रॉस ब्रिज. ठीक आहे. आणि याच्या भोवती हे जे काही आपण एक शीत दाखवलंय ह्याला म्हणणार आहोत आपण इट इज सेंट्रल शीत. इट इज सेंट्रल शीत. लेबल करूयात आपण नंतर, म्हणजे जशी आपल्याला स्पेस अवेलेबल होईल तशी फर्दर. आता सेंट्रल अरेंजमेंट दिसली, हे 2 आले म्हणजे ॲक्झोनिम मधल्या स्ट्रक्चरमध्ये 9+2 मधले 2 ची अरेंजमेंट झाली. आता बाहेर किती पाहिजेत आपल्याला? 9. चला त्याला आपण एक आउटर पेरिफेरी एक लेअर डॉटेड फॉर्ममध्ये ड्रॉ करून घेऊयात. ठीक आहे. 9 त्यांचे स्पॉट फिक्स करूयात म्हणजे आपल्याला ड्रॉ करायला अजून इझी होईल. सपोज 1 देन 2 3 4 5 6 7 8 अँड 9. ठीक आहे. 9 स्पॉट फिक्स केले मी म्हणजे त्याच्यानुसार आपल्याला त्यांचे डबलेट फॉर्म दाखवायला सोपे. मी पहिल्यांदा त्याच्यामधला जो इनर आहे त्याला ड्रॉ करते. असे किती सेट काढायचे आहेत आपल्याला? 9. सेम हिअर. थोडेसे साईज छोटी मोठी झाली. ठीक आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9. आता आपल्याला काढायचे त्यांचे आउटर 1 जे आहेत ते आउटर आपण असे बाहेरच्या बाजूला दाखवूया. ओके. ओके. आता हे सर्व काय झालं तर आपण इथे लेबल करूयात. इट्स ए बी ए बी इनर बी आउटर. इट्स ए बी अगेन ए बी. दिस वन इज ए बी अगेन सेम अँड लास्ट वन इज अगेन ए बी. आता आपण त्यामध्ये प्रोटोफिलामेंटची अरेंजमेंट कशी दाखवली होती. ए मायक्रोट्युब्युल कन्सिस्टिंग 13 protofilament where B microtubule it is formed with the 10 microtubule. दाखवायला स्टार्ट करूयात आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 and 13. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10 असे आपल्याला 9 स्ट्रक्चरला करून घ्यायचे आहेत. सो 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. सेम 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असे थ्रूआउट स्ट्रक्चरमध्ये आपल्याला हे असे दिसतील. आता मी इथे रँडमली ड्रॉ करते पण एमध्ये किती असणार आहेत? इट इज 13. बीमध्ये असणार आहेत 10 प्रोटोफिलामेंट राईट. आता हे थोडेसे आपण रँडमली घेतलेत सो करेक्ट 10 असले पाहिजेत. हे सर्क्युलर स्ट्रक्चरच्या आतमधलं सर्क्युलर स्ट्रक्चर इट इज नथिंग बट दी प्रोटोफिलामेंट. फर्दर लेबल करणार आहोत आपण त्यांना राईट. इन द सेम मॅनर हिअर ऑल्सो सेम नंबर ऑफ protofilaments which are present in the inner microtubule as well as the outer microtubule. Same. Again same. चला ओके. आता एव्हरी ए मायक्रोट्युब्युल याच्यावरून लक्षात आलं असेल पहा. सेंटरला आपल्याला दिसले 2 म्हणून सेंट्रल आपण सांगितले ते असणार आहेत मायक्रोट्युब्युल आणि बाहेरच्या बाजूला असणार आहेत ते असणार आहेत 12. एव्हरी ए म्हणजे हा जो ड्युप्लेट किंवा डबलेट असा जो होता तो ह्याच्यामध्ये एव्हरी ए मायक्रोट्युब्युल हॅज द 2 आर्म. बरं हे आर्म एक असतो फर्स्ट वन इज इनर बेंड अँड सेकंड वन इज
लूप लाईक स्ट्रक्चर. दोघांमध्ये थोडासा फरक दाखवला आहे. सेम, द फर्स्ट वन इज इनर बेंड अँड सेकंड वन इज लूप. अगेन सेम, हा झाला इनर, सेकंड आहे हा थोडासा बेंड. एक इनर आणि हा दुसरा झाला लूप लाईक. इनर लूप लाईक, इनर लूप लाईक. फर्स्टलाच असले पाहिजेत ना, म्हणजे एला असले पाहिजेत ते. ओके, नाव एचा इनर आर्म बीला जॉईंट असतो. दाखवूयात आपण. एचा इनर आर्म हा कुणाला जॉईंट आहे? बीला. एचा इनर आर्म इज गेट जॉईंट विथ द बी. ए inner arm get joined with the B. Again same, Aचा inner arm B, Aचा inner arm B, same. ओके, आता हे आपला जो आउटर शीट होता ह्याची रिक्वायरमेंट नाही आहे, याला आपण काय करूयात? वाईप आउट करूयात. ओके, ट्रू. चला, देन त्याच्यानंतर प्रत्येक एच्या समोर, इन फ्रंट ऑफ ए देर इज अ डेन्स मटेरियल विच फर्दर फॉर्म्स द रेडियल स्पोक. आता ह्या प्रत्येकाच्या समोर पुढे जाऊन आपल्याला काय दिसणार आहे पहा. प्रत्येक ए पासून पुढे एक आपल्याला इथे डेन्स मटेरियल दिसतंय. प्रत्येक ए पासून पुढे डेन्स मटेरियल. अगेन ए पासून पुढे डेन्स, इथे आला डेन्स. चला, अजून पुढे जायच्या अगोदर पहिल्यांदा आपण याला लेबल करून घेऊयात आणि मग प्रत्येकांबद्दल बोलूयात. इथून सुरुवात करतोय आपण. हे जे दोन आहेत ह्यांना पहिल्यांदा काय करूयात आपण? ह्यांना लेबल करूयात. हे दोन्हीही एकत्रित ह्यांना म्हणूयात आपण सेंट्रल मायक्रो ट्युब्युल्स. ओके, हे जे काही आहेत ह्यांना म्हणणार आहोत दीज आर क्रॉस ब्रिजेस. यांच्या भोवती हे जे काही शीत आहे ह्याला म्हणूयात सेंट्रल शीत. सेंट्रलचा पार्ट संपला. पहिला सेंट्रल मायक्रोट्युब्युल्स, दुसरा. ह्या दोघांच्या भोवती सेंट्रल शीत, दोन्ही पण एक दुसऱ्यांना जॉईंट झालेत. इट इज विथ द हेल्प ऑफ क्रॉस ब्रिज. देन फर्दर आता आपण ह्यांच्याबद्दल बोलूयात. हे जे काही आहेत असे 9 सेट, ह्यांना काय म्हणणार आपण? पेरिफेरल ट्युब्युल. मी इथे वरती दाखवते पहा. हे असे जेवढे काही स्ट्रक्चर आहेत हे त्यांच्या पेरिफेरीला आहेत. सो दे आर नोन ॲज पेरिफेरल मायक्रोट्युब्युल्स. These peripheral microtubules, they are get formed by A inner and B outer. So हे कसे फॉर्म केलेत? It is doublet microtubules. कसे आहेत हे? डबलेट मायक्रोट्युब्युल. एव्हरी ए हॅज 2 आर्म. प्रत्येक एला 2 आर्म आहेत. पहिला जो इनर आर्म आहे, इनर आर्म, इट इज आर्म इटसेल्फ, त्याला म्हणणार आपण बेंड लाईक स्ट्रक्चर. इनर आर्म. and the second one is it is loop like structure, जो outer arm झाला. या दोघांनाही काय म्हणूयात आपण? आर्म. ठीक आहे, आर्म पर्यंत आलो. प्रत्येक ए चा इनर आर्म इज गेट जॉईंड विथ द बी आणि म्हणून ह्याला म्हटलं जातं इट इज ए बी लिंकर. काय म्हणणार? ए बी लिंकर. ए ने ए चा जो काही इनर आर्म आहे तो बी ला जॉईंट झालाय. ए चा इनर आर्म जो आहे तो बी ला जॉईंट झालाय आणि म्हणून त्याला म्हटलं जातं इट इज ए बी लिंकर.
प्रत्येक ए पासून समोर असं काहीतरी आपल्याला रेडियल स्ट्रक्चर अजून एक फॉर्म झालेलं दिसतंय आणि त्याच्यामध्ये सुद्धा स्ट्रिक आहेत, मध्ये प्रेझेंट आहेत. मग हे सायकलला जसे स्पोक असतात तशा त्या टाईपमध्ये आहेत आणि अरेंजमेंट ही रेडियली आहेत, म्हणून आपण त्याला म्हणणार आहोत दीज आर द रेडियल स्पोक. सो हे ऑरेंज वन जे आहेत ह्यांना इथे नाव देऊयात, दीज आर रेडियल स्पोक. And here we'll label the whole diagram. It is internal structure of cilia. Structure of cilia. Actually cilia आणि फ्लॅजेलाच्या दोघांचे स्ट्रक्चर आपण सेम मॅनरमध्ये पाहिला. आता डायग्राममध्ये काय काय मेन्शन केले त्याला एकदा पाहूयात आणि लगेच पुढच्या पार्टकडे जाऊयात. बघा, आपण असं सांगितलं की जे काही इंटरनल स्ट्रक्चर आहे हे प्रोटोप्लाझ्मिक शीट दाखवूयात. आता ही जी प्रोटोप्लाझ्मिक शीट असणार आहे ती ह्या सर्वाला कव्हर करणार आहे. सो इट गेट्स सराउंड द होल स्ट्रक्चर अँड इट इज नोन ॲज प्रोटोप्लाझ्मिक शीट म्हणजे कव्हरिंग किंवा आउटर मेम्ब्रेन. सो हा सर्वात बाहेरचा जो दाखवला आहे हा झाला प्रोटोप्लाझ्मिक शीट. येस, इट इज द आउटर मोस्ट कव्हरिंग. सेकंड पार्ट सांगितलं आपण ॲक्झोनिम ऑन द ॲक्झियल फिलामेंट, म्हणजे मध्ये काय दिसत आहे तर मायक्रोट्युब्युल्सची अरेंजमेंट. कोण दिसणार आहेत बेसिकली आपल्याला? मायक्रोट्युब्युल्सची अरेंजमेंट. इट इज 9+2. 2 microtubules, they are present or get placed at centrally, so they are known as central microtubule. आणि 9, 1 2 3 4 5 6 7 8 9, these 9 microtubules which are in their doublet form, they are get placed towards its periphery and known as peripheral microtubule arrangement. आता अजून डिटेलमध्ये C1 आणि C2 कसा ओळखला सेंट्रल? ह्यांना एक्सटेन्शन आहेत C1. These microtubule, they are having 13 protofilament. एवढे protofilament असतात दोघांकडे सेम. And how these two central microtubules are get connected to each other with the help of these cross bridges. These two central microtubules is get covered with sheath called as central sheath. वन बाय वन चाललोय. मी इथे फर्स्ट लेबल दिलं, सेंट्रल मायक्रोट्युब्युल्स बद्दल बोललो, सेंट्रल शीथ बद्दल बोललो. नाव when we come to the peripheral microtubules, third peripheral microtubules, again these peripheral microtubules, they are in their doublet microtubules. That means they are having inner A microtubule and outer B microtubule. Inner A microtubule, they are having 13 protofilament, where B microtubule has 10 प्रोटोफिलामेंट. सो सर्व ठिकाणी आपल्याला असे दिसणार आहेत, A ला 13, B ला 10, 13 10 13 10 13 10 अँड सो ऑन इन द सेम मॅनर. बाय दे याला आपण नाव दिलं होतं डबलेट. मी इथे आले फोर्थ डबलेटबद्दल बोललो. आता एव्हरी ए मायक्रोट्युब्यूल हॅज 2 आर्मबद्दल बोलूयात आपण इथे. फिफ्थ, one is inner and one is outer. Inner, it is bend like structure, hardly bend like structure, म्हणजे फक्त एक स्ट्रेट आणि एक हलकासा बेंड आहे, bend like structure. And outer one is loop like structure. असा inner outer असे दोन आर्म तयार झाले. Every A microtubules inner arm is connected with the B microtubule of next doublet. प्रत्येक A मायक्रोट्युब्यूलचा इनर आर्म जो आहे तो दुसऱ्या मायक्रोट्युब्यूलचा जो सेट होता डबलेट फॉर्म मध्ये तो B ला अटॅच आहे. म्हणजे कोण कुणाला जोडला गेलाय? A is get linked with B and therefore they are known as AB linker. याला आपण 6 करूया. काय म्हटलं आपण त्याला? AB linker. Now the whole structure, अच्छा त्याच्यानंतर एक राहिले, every A they are having one streak like structure and they are get arranged radially, spoke like structure, म्हणून याचं नाव झालं radial spoke. इथे whole structure is covered with one more sheath and it is known as the protoplasmic sheath. आता आपला हा जो क्रॉस ब्रिज होता तो स्टार्टिंगलाच गेला सेंट्रल शीथला, राइट. सो इन दिस वे
इट इज इंटरनल स्ट्रक्चर ऑफ सिलिया ॲज वेल ॲज फ्लॅजिला. आता आपण बोलणार आहोत की हे प्रत्येक पार्ट कशाचे बनलेले आहेत. जर मला पहिल्यांदा C1 आणि C2 बद्दल बोलायचं असेल, आता आपण ह्या थोड्याशा पार्टला वाईप करूयात सो दॅट वी कॅन क्रिएट सम स्पेस. Okay, here we are going to mention that thing. C1 and C2, it is made up of dynein protein. हे कुणापासून तयार झाले? They are made up of dynein protein. आता ह्या प्रत्येक प्रोटीन बद्दल काय केलं जातं विचारलं जातं. C1 C2 झाले, त्याच्यानंतर आपण हे बोलूयात 9 जे डबलेट आहेत ते 9 डबलेट दे आर गेट फॉर्म्ड विथ ट्युब्युलिन प्रोटीन. हे कशाने फॉर्म झालेत? ट्युब्युलिन प्रोटीनने. देन त्याच्यानंतर कन्सिडर करणार आहोत आपण की प्रत्येक जो ए आहे तो बीला अटॅच झाला आहे. दॅट मीन्स आपण इथे मेन्शन करूयात ए बी लिंकर. ए बी लिंकर इट इज फॉर्म्ड विथ और मेड अप ऑफ नेक्झिन प्रोटीन. त्याच्यानंतर बोलूयात आपण की प्रत्येक एला हे 2 आर्म होते. सो आर्म they are get formed with again tubulin protein, sorry dynein protein, and last आपण असं सांगितलं की प्रत्येक ठिकाणी हे जे काही रेडियल स्पोक आहेत, रेडियल स्पोक is get formed with again some kind of protein, but here we are going to mention that protein is nothing but the dense material. डेन्स मटेरियल. आपण थोडंसं आता त्याला कलरफुल दाखवूयात. C1 C2 कुणापासून फॉर्म झाले? डायनिन प्रोटीन. लक्षात ठेवतो आपण, ह्याच्यावरती MCQ विचारला जातो. 9 जे डबलेट्स होते हे स्ट्रक्चर इट इज गेट फॉर्म्ड विथ द ट्युब्युलिन प्रोटीन जे जनरली मायक्रोट्युब्युल होते. हे प्रोटीन्सचेच फॉर्म आहेत, सर्टन त्यांच्यामध्ये चेंज राहतो. आर्म इज गेट फॉर्म, अच्छा ए बी लिंकर इज गेट फॉर्म विथ द नेक्झिन प्रोटीन. आर्म अगेन इट गेट फॉर्म इन द सेम वे. C1 C2 ज्यांच्यापासून तयार झाला आहे डायनिन, तसंच आर्म पण तयार झाला आहे. नेक्स्ट रेडियल स्पोक इट गेट फॉर्म्ड विथ द डेन्स मटेरियल. आता आपण ह्यांच्या मेकॅनिझमबद्दल बोलूयात की हे कसे वर्क करत असावे, हाऊ इट वर्क्स. बरं, मला जर याच्या वर्कबद्दल बोलायचं असेल तर हे दिसताना कशासारखं दिसते पहा. हे कार्टव्हील सारखं दिसते, हो की नाही? किंवा एखादं चक्र असतं, चाक असतं, त्याच्याप्रमाणे दिसत आहेत हे. सो ह्या केसमध्ये सिलिया आणि फ्लॅजिला हे तर माहिती आहे, ते काय करतात रे? मूवमेंटसाठी हेल्प करताना दिसून येतात. मग जेव्हा ही मूवमेंट करायची असेल, म्हणजे सिलिया आणि फ्लॅजिला ह्यांना जेव्हा ॲक्शनमध्ये यायचं आहे, ह्यांना जेव्हा त्यांचं वर्क परफॉर्म करायचं आहे, दॅट टाईम दिस रेडियल स्पोक इट गेट टचेस टू द सेंट्रल शीथ. हा रेडियल शीथ रेडियल जो काही स्पोक होता हा काय झाला, तो सेंट्रल शीथला येऊन टच झाला. अँड नाव दे हॅव बिकम द वन युनिट. आता मात्र आतमधला सेंटर आणि बाहेरचा पेरिफेरी हा एक कंप्लीट युनिट झाला आहे. आणि आता मात्र ह्या रेडियल स्पोकच्या साह्याने ह्याला आपण फिरवू शकतो. म्हणजेच याला फिरवण्यासाठी पहिली थिंग झाली ती म्हणजे रेडियल स्पोक इट स्टार्ट to proliferate or start to move and touches to the radial sheath, radial part पर्यंत आले. सेकंड थिंग असं सांगितलं आपण की ह्याच्या मूवमेंटसाठी आपल्याला काय हवं आहे? आपल्याला एनर्जी रिक्वायर्ड आहे. आणि ही जी काही एनर्जी आहे ती एनर्जी ॲक्च्युली प्रोव्हाइड करून दिली जाते डायनिन प्रोटीनपासून. कारण हे जे C1 C2 आहे हे C1 C2 तयार झालेले असतात डायनिन प्रोटीनपासून. सो दे रिक्वायर्ड द एनर्जी इन द फॉर्म ऑफ ATP. आपण इथे असं मेन्शन केलं C1 C2 हे डायनिन प्रोटीननी फॉर्म झालेत. मग C1 C2 जेव्हा फिरतील किंवा त्यांची मूवमेंट होईल तेव्हा आपोआप त्या पेरिफेरल जे मायक्रोट्युब्युल्स आहेत त्यांची मूवमेंट होताना दिसून येईल. सो इन दॅट केस C1 C2 ज्या डायनिन प्रोटीनपासून बनले, सो दॅट डायनिन इट ॲक्ट्स ॲज ATPase
आणि आपल्याला माहिती आहे एज म्हणजे एन्झाईम, हा एन्झाईम ATP तयार करतोय, ATPच्या फॉर्ममध्ये एनर्जी मिळते. नॉर्मल ते जे जायंट व्हील असेल किंवा कार्ट व्हील असेल त्यांना मूव्ह करण्यासाठी काही ना काही एनर्जी पाहिजे ना. हे जर अटॅच नसते आणि आपण जर फक्त सेंट्रल पार्ट फिरवला असता तर फिरला नसता, किंवा फक्त हा बाहेरचा पेरिफेरल पार्ट याला फिरवला असतं पण हे जॉईंट नसते तर मधला सेंट्रल फिरला नसता. सो त्यांच्या मेकॅनिझममध्ये फर्स्ट थिंग हे स्पोक इथे अटॅच होतात. सेकंड, मग आता मात्र सेंट्रल पार्ट ह्याला जर मूव्ह केलं, आपण कसं सायकलचं चाक असतं पहा, त्याला आपण काय करतो, मूवमेंट करताना त्या स्पोकला धरून आपण जोरात फोर्स लावला किंवा एनर्जी दिली तर ते चाक फिरायला सुरुवात होते. सो याच्यासाठी जी एनर्जी लागते ती एनर्जी त्या वेळासाठी डायनिन ATPs प्रमाणे काम करतात, ATP जनरेट करतात आणि आता मात्र ह्यांची मूवमेंट होताना दिसून येते. हे स्ट्रक्चर कुठे, सिलिया आणि फ्लॅजेलामध्ये. आणि सिलिया आणि फ्लॅजेला काय करतात, ते लोकोमोशन करतात किंवा लोकोमोटरी ऑर्गन आहे तो मूवमेंटसाठी हेल्प करतात ते. हे दोन आले, ठीक आहे. आता सिलियामध्ये तुम्हाला दोन टाईपच्या सिलिया आठवत असतील, आपण दोन टाईपच्या सिलिया अशा पाहिल्या होत्या पहा. देर आर द टू डिफरंट टाइप्स ऑफ सिलिया. वन इज कायनोसिलिया अँड सेकंड वन इज स्टिरिओसिलिया. आठवल्या? इन कायनोसिलिया दे आर मोटाईल इन नेचर. ह्या कशा होत्या, ह्या मोटाईल होत्या. आणि ह्या मात्र कशा होत्या, दे आर नॉन मोटाईल इन नेचर. मोटाईल आहेत म्हणजेच कायनोसिलिया टाईपच्या सिलियामध्ये द अरेंजमेंट ऑफ सच मायक्रोट्युब्युल और दिस ॲक्झोनिम फॉर्म इट इज in the 9+2 kind of arrangement. Arrangement कशी आहे मायक्रोट्युब्युलची, 9+2. and in case of stereocilia this arrangement is 9+0. म्हणजे काय, हे मधले जे सेंट्रल मायक्रोट्युब्युल्स आहेत हे ॲबसेंट असतात. आणि आता हे सेंट्रल मायक्रोट्युब्युल्सच नाही आहेत म्हणजे हे स्पोक तिथे अटॅच होणार नाहीत, म्हणजेच यांची मूवमेंट मात्र होताना दिसून येत नाहीत. म्हणजे अशा काही सिलिया आहेत की ज्यांची मूवमेंट होत नाही आहे, तिथे मात्र अरेंजमेंट कशी असणार आहे, ती 9+0. आणि जिथे मूवमेंट होणार आहे तिथे मात्र अरेंजमेंट कशी असणार आहे, 9+2. मग आता तुम्हाला काही क्वेश्चन्स विचारले, व्हॉट इज द मायक्रोट्युब्युलर अरेंजमेंट इन फ्लॅजेला. फ्लॅजेलामध्ये मायक्रोट्युब्युलची अरेंजमेंट कशी आहे, 9+2. व्हॉट इज द अरेंजमेंट ऑफ मायक्रोट्युब्युल इन केस ऑफ सिलिया. सिलियामध्ये सुद्धा अरेंजमेंट कशी आहे, 9+2. Unless until they are not asked about what is the microtubular arrangement in stereocilia, तोपर्यंत 9+0 लिहायचं नाही. जर त्यांनी स्पेसिफिकली मेन्शन केलं असेल द अरेंजमेंट ऑफ दिस मायक्रोट्युब्युल इन स्टिरिओसिलिया, स्टिरिओसिलिया म्हटलं की आपल्याला आठवलं तो नॉन मोटाईल आहे, म्हणजे तिथे अरेंजमेंट कशी 9+0. म्हणजे कोण ॲबसेंट आहे, तर सेंट्रल जे मायक्रोट्युब्युल्स होते ते ॲबसेंट होते. इन केस ऑफ सिलिया मग कायनोसिलिया असेल, सिलिया इन जनरल कन्सिडर केले ते, और इन केस ऑफ फ्लॅजेला दिस मायक्रोट्युब्युलर अरेंजमेंट इज इन द सेम मॅनर विच इज 9+2. So in this way, in this lecture we have considered or we have studied the internal structure of cilia and flagella. फार इझी टॉपिक आहे. ह्याच्यातल्या सर्टन ह्या ज्या थिंग्स आहेत त्या थोड्याशा डायग्राममध्ये किंवा आपल्या टेक्स्टबुकच्या डायग्राममध्ये क्लिअर होत नाही आहेत, पण हे स्ट्रक्चर लक्षात ठेवा, खूप सुंदर आहे आणि खूप इझी आहे. लेट्स हॅव अ क्विक रिकॅप. इंटरनल स्ट्रक्चरमध्ये काय काय पाहिलं. इंटरनल स्ट्रक्चर आयदर सिलियाचं असेल किंवा फ्लॅजेलाचं, दोन गोष्टींनी बनलं. एक तर त्यांचं कव्हरिंग प्रोटोप्लाझ्मिक शीट आणि दुसरं म्हणजे त्यांचा ॲक्झोनिमचा पार्ट. ॲक्झोनिमच्या पार्टमध्ये आपल्याला मायक्रोट्युब्युल्स दिसतात. मग मला पहिल्यांदा मायक्रोट्युब्युल्स काय आहेत हे पाहिलं पाहिजे. मायक्रोट्युब्युल हे एक हॉलो स्ट्रक्चर असतं की ज्याच्या आतमध्ये ल्युमेन आहे. ह्यांचं सेक्शन जर घेतला तर त्यांच्या आतमध्ये 13 प्रोटोफिलामेंट दिसतात. हे प्रोटोफिलामेंट किंवा हे मायक्रोट्युब्युल हे स्ट्रक्चर कोण फॉर्म करतं, ट्युब्युलिन. मग त्यांच्यामध्ये अल्फा बीटा अशी अरेंजमेंट दिसते. हे आपण मायक्रोट्युब्युलच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं. नाव ॲक्झोनिममध्ये जेव्हा आपण अरेंजमेंट पाहतो तेव्हा ती अरेंजमेंट 9+2 असते. इन केस ऑफ सिलिया, इन केस ऑफ फ्लॅजेला द अरेंजमेंट इज ऑलवेज इन द फॉर्म ऑफ 9+2. 2 they are centrally placed and just because of that they are known as central microtubule. आणि बाकीचे 9 जे होते ते कसे आहेत, पेरिफेरल आहेत. पण हा सेट झाला ना, म्हणून असं म्हटलं तर 9 सेट ऑफ पेरिफेरल ट्युब्युल्स.
ह्या दोघांना C1 C2 केलं कळालं, इथे काही प्रोजेक्शन दिसले, बाहेर येणारे असे एक्सटेन्शन दिसले म्हणून त्यांना म्हटलं C1, दिस वन इज C2. बोथ C1 and C2 get attached with each other with the help of this cross bridge. In case of peripheral microtubule, it is doublet microtubule, म्हणजे डबल आहेत. मग एक कुणीतरी इनर आणि एक त्याला, हा सपोज इनर आहे ए आणि हा दुसरा त्याला असा बाहेरून आहे आउटर. सो ए ह्याला 13 मायक्रोट्युब्युल्स, सॉरी प्रोटोफिलामेंट, ह्याला 10. सो असे स्ट्रक्चरली अरेंज झालेत, इथे दिसले आपल्याला. एव्हरी ए हॅज द 2 आर्म. वन कुठे आपण मेन्शन केला, इथे सांगूयात आपण परत. जो एक होता तो बेंड स्ट्रक्चर होता इनर आर्म, दुसरा होता तो लूप स्ट्रक्चर होता आउटर. प्रत्येक एचा इनर आर्म इज गेट अटॅच्ड विथ द बी मायक्रोट्युब्युल ऑफ द अनदर सेट. अँड जस्ट बिकॉज ऑफ दॅट हे ए ने बी ला जोडलंय, मग नाव आलं ए बी लिंकर. प्रत्येक ए पासून पुढे रेडियल स्पोक फॉर्म झालेत, नाव सांगितलं रेडियल स्पोक. हे लेबलिंग कळाले आपल्याला, राईट. वर्क कसे करतात, हा जो काही रेडियल स्पोकचा पार्ट होता तो सेंट्रल शीथला गेला आणि मग मात्र आता हे स्पोकला फिरवलं, म्हणजे सेंट्रल जे मायक्रोट्युब्युल्स आहे त्यांच्या मुवमेंटमुळे पेरिफेरलची सुद्धा मुवमेंट होईल. पण याच्यासाठी रिक्वायरमेंट कशाची आहे, एनर्जीची. कोणत्या फॉर्ममध्ये लागणार, ATPच्या फॉर्ममध्ये. कोण हेल्प करतात त्यांना, डायनिन प्रोटीन, दे ॲक्ट्स ॲज ATPase. आणि मग मात्र ह्या साह्याने हे सिलिया किंवा फ्लॅजेला काय करताना दिसत, मुवमेंट. मग कशाही मुवमेंट असेल, त्याच्या अँज्युलेटिंग मुवमेंट असेल किंवा रोईंग मुवमेंट असेल किंवा कोणत्याही फॉर्ममध्ये त्यांची मुवमेंट कन्सिडर, मुवमेंट इज देअर अँड दॅट फॉर दॅट मुवमेंट दे रिक्वायर्ड एनर्जी. आणि सर्वात इम्पॉर्टंट वन, C1 C2 कोणत्या प्रोटीनपासून तयार झाले, डायनिन प्रोटीन, 9 डबलेट, ट्युबुलिन प्रोटीन, AB लिंकर, नेक्झिन प्रोटीन, आर्म परत एकदा डायनिन प्रोटीन आणि रेडियल स्पोक. हे मात्र डेन्स मटेरियल, हा सुद्धा एका टाईपचा प्रोटीनच आहे. इन अवर नेक्स्ट लेक्चर वी आर गोइंग टू टेक अप सेंट्रिओल्स, सम बेसल बॉडीज और बेसल ग्रॅन्युल्स अँड सेंट्रोसोम्स. म्हणजे आपला लेसन इथे एंड होईल. थँक्यू.